मम्मी काहीतरी दे ना प्यायला. बघितलं, मुलांना आणि घरच्यांना रोज काही ना काहीतरी वेगवेगळं असं थंड रेसिपी हव्यात. तर येताना हे नारळ आणलं होतं, त्यांनाच त्याची मलाई आणि नारळ पाणी हे वेगवेगळं काढायला रोज तेच नारळ पाणी पिऊन जर का तुम्ही बोर झाला असाल ना, तर हे कोकोनट मिल्कशेक रेसिपी नक्की ट्राय करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाची मलाई घेतले, त्याचबरोबर 1 वाटी नारळ पाणी घेतलंय, थंडगार असं म्हशीचं दूध घेतलंय, काही ड्रायफ्रुट्स घेतलेत, त्याचबरोबर आवडीप्रमाणे साखर टाका आणि बर्फाचे खडे घेतलेत आणि 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घेतलंय. तर हे व्हॅनिला आईस्क्रीम मी घरी रेसिपी आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि हो, हे मिक्सरमधनं चांगलं असं ओबडधोबड वाटून घ्या, म्हणजे त्याच्यातली जी मलाई आहे ना ती खाताना खूप टेस्टी लागते. गार्निशिंगसाठी 2 चमचे व्हॅनिला आईस्क्रीम घेतलंय आणि त्याच्यावर पिस्ताची पावडर अशी टाकून घ्यायची. तर बघा, वाटलं पण नव्हतं ना की इतकी सोपी रेसिपी असेल. तर बघा, नारळापासून बनवलेलं हे कोकोनट मिल्कशेक जर का तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा. जर का तुम्ही हे एकदा बनवाल ना तर 100% गॅरंटी देऊन सांगते तुम्ही नेहमी हे ट्राय कराल. इतकी सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी. नारळ पाणी पिण्यासाठी मुलं नखरे करतात, पण त्यांना जर का तुम्ही हा कोकोनट मिल्कशेक बनवून द्याल ना तर ते खूप आवडीने पितील. चला तर मग, आजची रेसिपी जर का आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येतील. चला तर मग, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.